नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 वाटी गव्हाच्या पिठापासून सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यांसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट जाळीदार धिरडं कसं बनवायचं ते पाहूया। हे धिरडं बनवायला अजिबात टाईम लागत नाही, झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतं। गरमागरम हे धिरडं चवीला खूपच चविष्ट लागतं। या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी असा एक बाउल घेऊया आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे। हे पीठ चाळून घ्यायचे। यासोबत आपण 2 चमचे यामध्ये तांदळाचे पीठ घालूया। तुम्ही हे धिरडे ज्वारीचे पीठ किंवा बेसन पीठ यापासून पण बनवू शकता। आता यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट केलेल्या आहेत त्या घालूया। तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालू शकता। त्यासोबत अर्धा चमचा इथे आपण जिरे घालूया आणि थोडेसे आपण हिंग पण यामध्ये घालणार आहोत। मिरच्या तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता यामध्ये। त्याचबरोबर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। लसूण आपल्याला असा खलबत्त्यामध्ये आधी ठेचून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये घालायचा। ठेचलेल्या लसणाची चव यामध्ये खूप छान लागते। लसूण हा ठेचूनच घाला, कट करून घालू नका। तुम्हाला जर तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स यामध्ये घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बारीक कट करून यामध्ये घालू शकता। त्यामुळे आणखीनच पौष्टिक हे धिरडे बनतील। तर अशा पद्धतीने मी लसूण ठेचून घेतलेला आहे। हा सर्व लसूण यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालू। हळदीमुळे रंग छान येतो धिरड्यांना। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक कट केलेली कोथिंबीर पण घालूया। कोथिंबीर जास्त घाला, कोथिंबीरीमुळे सुद्धा खूप छान लागतात हे धिरडे। आता ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्या वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेले आहे। दही जर जास्त आंबट असेल तर थोडंसं कमीच घाला। मी अर्धी वाटी घातलेला आहे कारण हे जास्त आंबट दही नाही आहे। आता आपण हे सर्व चांगलं आधी मिक्स करून घेऊया, एकजीव करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावरती थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। सर्व पाणी एकदाच घालायचं नाही, नाहीतर पिठाच्या गुठळ्या पण होतील आणि बॅटर पातळ पण होऊ शकतं। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। धिरड्यासाठी एकदम परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे। आता आपण हे बॅटर 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण बघूया आपलं बॅटर इथं मस्त रेस्ट झालेलं आहे। हे बघा। आता आपण याचे धिरडे बनवून घेणार आहोत। धिरडे बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅन चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यावरती तेल टाकायचं 1 चमचा आणि पॅनला असं लावून घ्यायचं आहे। पॅन चांगला कडकडीत गरम करून घेतला ना की धिरड्याला जाळी छान पडते आणि पटकन जाळी पडते। तर हे बघा इथे 1 पळी बॅटर मी पॅनवरती घातलेला आहे। मी याचे छोटे छोटे धिरडे बनवणार आहे। छोटे छोटे छान वाटतात आणि असं आपल्याला पळीने हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे पॅनवरती। जास्त जाड अजिबात हे धिरडे बनवायचे नाही, असे पातळच आपल्याला बनवायचे आहेत। आणि आता हे बॅटर टाकल्यावरती आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि 1 ते 2 मिनिटं याला काहीच करायचं नाही। ही वरची साईड पूर्ण कोरडी होऊ द्यायची आहे। आता चमच्यानी असं मध्ये होल करायचं आहे थोडंसं आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तुम्ही बघू शकता वरची साईड पूर्ण सुकलेली आहे। 1 ते 1.5 मिनिटामध्ये याचे काठ पण सुटायला लागलेले आहेत। वरून आपण थोडंसं तेल पुन्हा सोडून घेऊया। आता हे आपण पलटी करून घेणार आहोत। तुम्हाला मी दाखवते किती सुंदर सुरेख आपलं हे धिरडं तयार झालेले आहे। जाळी पण किती छान याला पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे।
दुसरी साईड पण याची मस्त भाजून झालेली आहे. हे बघा, दोन्ही साईडने हे मस्त भाजलेलं आहे. आता हे भाजलेलं धिरडं आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये आणि दुसरं सुद्धा आपण याच पद्धतीने बनवणार आहोत. दुसरं पण मी तुम्हाला दाखवते. पुन्हा पॅनवरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल असं पूर्ण पॅनला पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती एक पळी बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. बॅटर जर घट्ट झालं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी वाढू शकता. दुसरं धिरडं पण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. हे बघा, याला सुद्धा किती छान जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने मी सर्व धिरडी बनवून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता किती छान ही धिरडी दिसत आहेत. ही धिरडी तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा नुसती अशी खाल्ली तरीसुद्धा खूप सुंदर लागतात खायला, टेस्टी. मी तुम्हाला दाखवते किती छान झालेली आहेत ते. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी? आवडली तर नक्की करून पहा. गव्हाच्या पिठाचे हेल्दी आणि पौष्टिक, खायला पण टेस्टी अशी हे धिरडे. आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.